चल चल ये घाबरली तू चल. आवाज येतो तुम्हाला कशी खातीये. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज पहिला पाऊस आहे आपल्या खारूचा आणि खारू पूर्ण बाहेर भिजली होती. आत्ता तिचा एक टायमिंग झाले 6:30 झाले. 6:30-7 वाजता ती घरात येते. पण आज इतक्या जोरात पाऊस सुरू झाला ना की खारूची अशी पूर्ण घाबरली होती. आतमध्ये पण यायला तयार नव्हती. अशी कोपऱ्यात जाऊन बसली होती. मी कसं तरी तिला वरती खेचून घेतलं. आता ती स्वतःला तर पूर्ण क्लीन करणार, कारण की ती आंघोळ करताना पण खूप नाटकं करते. आणि मी ब्लॉग पण लेट सुरू केला तिची सगळी नाटकं बघून. पाऊस आला आणि आता मी ना इथे कोपऱ्यात लपून बसली आहे. खारू ये चल चल ये खारू ये लवकर चल 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 माझं बाबू ये लवकर ये. हां ये लवकर ये लवकर. हां ये चल 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 ये हां चल या घरी. पाऊस आला ना घाबरली आहे बघा. हां पहिला पाऊस आहे तुझा, घाबरली तू चल. तर भरपूर पाऊस आलाय आणि आपली खारू एवढी घाबरली आहे ना ती भिजली आणि खूप घाबरली. आता बघा कशी घाबरली तू. तुझा पहिला पाऊस होता ना, कारण की ती अंघोळ करताना पण इतकी घाबरते ना नुसती तिची पळापळ असते. आणि आता पाऊस आल्यावरती अशी जाऊन लपली होती. काय ग नुसती अंगावरती लपली होती का माझी. चल ये वरती चल. हां काय कोण घाबरलं होतं. तू घाबरली होती. जा तिथे एसीचं कॉम्प्रेसर आहे, त्याच्या खाली एक अशी जागा आहे, तिथे जाऊन बसते ना माझं बाबू. घाबरलं होतं तू. हो कोण घाबरलं होतं. भिजली तू. पहिला पाऊस आहे बाबू तुझा. हां पहिला पाऊस आहे तुझा. तू घाबरली होती. हां अशी भिजली आहे बघा. गाईस तिच्यासोबत मी पण भिजली आहे. हे बघा पूर्ण भिजली आहे मी पण. कारण की ना ती तिकडे एसीच्या इथे गेली होती ना, तर तिला मी घ्यायला गेली तर ती येतच नव्हती आधी हातामध्ये, कारण की ती एवढी घाबरली होती. कारण की आम्हाला आवाजाचा खूप प्रॉब्लेम आहे. कुठे काय वाजायला लागलं तरी पण आम्ही खूप जास्त घाबरतो. मला असं वाटतंय की मी तिला आंघोळ घालते. आंघोळीचा तर तिला इतका कंटाळा नुसती पळापळ असते. आम्ही 2 जण लागतो तिला आंघोळ घालायला. काय तुझा पहिला पाऊस आहे खारू. तुझा पहिला पाऊस आहे. हां पहिला पाऊस आहे तुझा. काय देऊ तुला खायला. नुसती आता पळापळ सुरू आहे तिची नुसती. आणि काय करू आणि काय नाही, कारण की तिला पाणी म्हणजे अजिबात आवडत नाहीये. तिच्यासाठी मी आता हे आणलं. मी नाही घेते तुझं, लगेच पळतेस ती. बघितलं म्हणजे मी हिला खायला देते आणि मी तिच्या जवळ गेली ती खाताना की तिला असं वाटतं हां ही माझं घेऊन जाणार आहे. बघितलं. अगं मी तुझं नाही नेते खारू. मी का घेऊ तुझं. मीच दिलंय ना तुला, मग मी का घेऊन जाऊ. अशी खातीये बघा. हे बघा पाय कसे लटकवलेत आणि कसं खातीये. चिमणी आमची चिव करते. चिमणी पळाली बघा. स्पीड बघा आमचं. स्पीड लगेच. स्पीड बघा आता आमचा. पळणार. कुठे गेली खारू. कुठे गेली. हा ये इकडे. वरती आहे. हा ये वरती.
माझ्या पाठीमागे आहे. बापरे, तिला असं वाटतंय अंघोळ केल्यानंतर ना 1-1.5 तास ती असं डोकं खाते ना, नखं काय मारेल, चावायला काय बघेल, म्हणजे तिला अंघोळ करायचीच नसते. आणि आता बाहेर पाऊस आलाय तर तिला असं वाटतं की मी तिला अंघोळ घातली आहे, पण मी अंघोळ नाही घातली आहे तुला. पाऊस आलाय, पाऊस. माझ्यावर रागवण्यात काय अर्थच नाहीये. आता नुसतं चिवचिव करेल आणि माझ्या अंगावरती फिरेल. इथून उचलून ही खायला गेली. आता आज आम्ही फरस बी खातोय. पाणी पितीये का? आज ती पाणी प्यायली नाहीये. धर. नको असेल मला वाटतं. आमची झोपायला जायची तयारी सुरू आहे. मग कशी बघते. बघेल आणि जाईल झोपायला. हे मणी पण चावते बघा. हे कुडतडते म्हणून मी तिथे लावून ठेवले हे ड्रीम कॅचर. खारू, आता बघू मी खिडकी खोलते. आता काय करते बघू. पाऊस तर गेले, आता बाहेर जाते की काय करते बघूया. आता आपण आता खोलली आहे. आता बघू काय करते. वा, थंडगार वारा येतोय. आता संध्याकाळ झाली आहे. देऊया आपण तिला एक पिस्ता. बघू काय करते. पिस्ता म्हणजे आमचा एवढा फेवरेट आहे की संध्याकाळ झाली की ती पिस्ता शोधतेच बरोबर. कशी खाते बघा. मला दे खारू, मला दे ना. साल बघा कशी सोलली. हे बघा पडली साल. पण इथे तुम्हाला दिसत असेल तिने सोललेला साला म्हणजे तो पिस्ता ती सोलून खाते. चल हे घे, माझ्या पाठीवर आहे. हा धर. इकडे खा. भूक लागलेली. हो, भूक लागलेली माझ्या खारूला. आवाज येतो तुम्हाला कशी खातीये. खा हा खा. आता दुसरं काहीच नकोय. तिला पाहिजे आता पिस्ता, म्हणून ती आता नुसती माझ्या अंगावरती नाचणार की तिला पिस्ता पाहिजे. पण मी तिला दिवसातून 3च पिस्ता द्यायचं ठरवलंय, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. सो आजचे तिचे पिस्ता संपलेले आहेत, त्यामुळे मी एकही एक्स्ट्रा पिस्ता आता देणार नाहीये तुला. मी तुला गाजर दिलं, तू नाही खाल्लंस, थोडंसं खाल्लंस. आता मी तुला पिस्ता देणार नाही. सो सॉरी. माझ्या पायांवर चालतेस तू, मला नख चावतात. बाहेर आता पाऊस तर आलाय आणि ही गेलीये बाहेर. आता बघू. ती बघा जाऊन कुठे बसली परत. दिसते तुम्हाला इथून बघा. इथून दिसेल कोपऱ्यात जाऊन बसते. आता एवढा पाऊस आला, आता ही परत मी तिला भिजू. आली ना परत आता खिडकीतून. आता एकतर या वाल्या पडद्यावर जाईल, नंतर मग इकडे बघा उडी वाजली ना, बोलले ना तुम्हाला या पडद्यावर जाईल. आणि आता हा गोळा आहे ना, ह्या गोळ्यावरती ती रेस्ट करेल जाऊन. बघा बघा कशी गोळा करून स्वतःला. हा कशी बसली आहेस तू. बघितलं, ही आमची गोळ्यावर बसायची पद्धत आहे.
आणि अशीच बसते ती या गोळ्यावर. अजून 2 पाय सोडलेले नाही आहेत, नाही तर हे 2 पाय जे आहेत ना इथून, हे 2 पाय पण सोडलेले असतात. कशी हातावर बसून पिस्ता खाते. बाहेर बघते इथून. आता मला चाटायला लागले. मग आजपासून मला चावत होती, आता मला चाटतीये. का? तिचं पिस्ता मिळालं ना तिला. बघितलं, शाणी ती पक्की. सगळं कळतं तिला, सगळं कळतं. मग कशी शांत बसली, नाही तर मगापासून नुसती तुरतुर तुरतुर धावत होती, म्हणजे तिला पिस्ता पाहिजे होता. सो गाईज, खारूचा पहिला पावसाचा ब्लॉग तर तुम्ही बघितला, आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा खारूच्या अजून खूप साऱ्या व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतीलच. सो आता आपण व्हिडिओ एंड करूया, ठीक आहे. आणि खारूचं आमचं नाईट रुटीन पण येणार आहे, की नाईट रुटीन कसं असतं. ओके, सो सगळ्यांना सांग. आम्ही पळालो डायरेक्ट. सो लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.